व्हायरल व्हिडिओवरती भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन विरोधक मला टार्गेट करतात असं साटम म्हणतात। अंधेरी परिसरात काय परिस्थिती आहे याची पाहणी आज अमित साटम यांनी केली आहे। खऱ्या अर्थानं सर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो। तुम्ही आताच आकडे पाहिलेत, खूप मोठा पाऊस पडलेला आहे। लोकांना याचा विरा देसाईचं तुम्ही पाहणी केली, आता तुम्ही इकडे नवरंग सिनेमाकडे आलात, काय सांगायला? नाही, आज या ठिकाणी खूप जास्त पाऊस आणि हायटाईड ह्या दोघं कोइन्साइड झालेले असल्यामुळे नाल्याची लेवलसुद्धा वाढलेली आहे आणि नाल्याची लेवल वाढल्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी हे तुंबलेलं आहे। महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा ही फील्डवरती आहे। काही अधिकारी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आहे, DMC आणि वॉर्ड ऑफिसर स्वतः फील्डवरती आहेत आणि यामध्ये कशा प्रकारे लोकांना कमीत कमी त्रास होईल याची पाहणी करणे, ट्रॅफिक डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेशन करणे, जेणेकरून ज्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकला कसं थांबवलं पाहिजे, डायव्हर्जन केलं पाहिजे, या संदर्भातले सर्व जे काही मेजर्स आहेत ते रस्त्यावरती उतरून आम्ही सर्वजण या ठिकाणी याची पाहणी करत आहोत आणि हे जे काही उपाययोजना करायच्या आहेत, काही ठिकाणी पंप्सही मोठ्या प्रमाणावरती विरा देसाईला वगैरे लावलेले आहेत, ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत। एकंदर पाहिलं गेलं, तुम्ही आता सगळ्या ऑफिशियल्सशी बोललात, खूप मोठा पाऊस यावेळी पडलाय का या एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये? नाही, मोठ्या प्रमाणावरती काल रात्री 12 वाजल्यापासून आणि विशेषतः गेल्या 2 तासामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलाय आणि ती हायटाईडशी कोइन्साइड झालं असल्यामुळे या ठिकाणी काही सखल भागांमध्ये जसं आपण पाहतोय की आपण आता या ठिकाणी जिथे उभे आहोत इथे पाणी नाही आहे, पण इकडनं 100 मीटरच्या अंतरावरती पुढे पाणी आहे, कारण तो सखल भाग आहे, हा सखल भाग नाही आहे आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सॉसर आहे त्या सॉसरच्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी तुंबलेलं आहे। परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलंय तिकडे पंप्स महानगरपालिकेच्या मार्फत हे लावण्यात आले सो दॅट तिकडनं पाणी ड्रेन आउट करून हे नाल्यामध्ये आपल्याला सोडता येईल। सर, एक वेगळा प्रश्न आहे। एकंदर आपण पाहिलं गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी पण ट्विट केलं आहे, त्या दिवशीचं तुमचं जे तुम्ही आणि जयंत पाटील एकमेकांशी गप्पा मारत होता त्याच्याबद्दलचं वक्तव्यावर आता सगळेच विरोधक तुमच्याशी बोलायला लागलेत, काय सांगायला? हे बघा, काही लोक फक्त घरामध्ये बसून पोस्ट करतात आणि स्टेटमेंट करतात, रस्त्यावर उतरत नाहीत। आपण गेल्या 25 वर्षामध्ये कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेला रस्त्यावरती उतरून मुंबईकरांची सेवा करताना पाहिलं आहे का? तर पाहिलं नाही आहे। हे घरामध्ये बसून पोस्ट करतात फक्त। आम्ही आज इथे जमिनीवर उभे आहोत, मुंबई शहराच्या महापौर सगळ्या गल्लोगल्लीमध्ये फिरत आहेत, सर्व गोष्टींची पाहणी करत आहेत, सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून उपाययोजना करत आहेत। हे लोक घरामध्ये बसून स्टेटमेंट करतायत। याचं मुख्य कारण हे आहे की माझ्या एका एपिसोडचा मिसकन्स्ट्रू करून त्याचा विपर्यास करून मला टार्गेट करण्याचं काम ते करतायत। खरं कारण हे आहे की हे दोन्ही पक्ष हे मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीच्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला त्यांनी अप्रोच केलं होतं। यांची मागणी आम्ही धुडकावून लावली। मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं अंडरस्टँडिंग आम्ही करणार नाही असं सांगितलं, कारण मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यामुळे काही लोकांचा राग अनावर झालाय, काही लोकांना चलबिचल ही झालेली आहे आणि त्यामुळे गेले 25 वर्ष जे मलिदा खात होते तो मलिदा बंद झाल्यामुळे या ठिकाणी मला टार्गेट करण्याचं काम करतोय। सोबत श्रेयसन, पुढारी न्यूज, मुंबई। अंधेरीचा नवरंग टॉकीज परिसर जलमय झालाय, तिथून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत, त्यांनी आढावा घेतलाय, बघूया। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्याचं चित्र आता आपल्याला अंधेरी परिसरात पाहायला मिळतंय। विरा देसाई रोडला आता मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉगिंग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकंदर आपण पाहायला गेलं तर विरा देसाई रोड हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता मानला जातो। त्या रस्त्यावर आता आपण बघू शकतो मोठी ट्रक तिथून आपल्याला येताना दिसते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी इथे दोन्ही बाजूला साचलेलं आहे। पाऊस सकाळपासूनच सुरू असल्यामुळे इकडे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। एक्स्ट्रॅक्शन पंप लावल्यामुळे आता आपल्याला पाणी कमी दिसतंय, मात्र सकाळपासून मुसळधार पाऊस या परिसरात पडताना दिसतोय। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की आझादनगर मेट्रोच्या खाली आपण आहोत आणि तिकडे सुद्धा पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला साचलेलं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं बघू शकतो इकडे अनेक वॉटर स्टेशन्स आहेत, ते स्टेशन्समध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं पाहायला मिळतं आणि एकंदर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा सकाळपासून सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग या संपूर्ण परिसर झालंय। आपण बघू शकतो तर गाड्यांच्या टायर पर्यंत हे संपूर्ण पाणी येत आहे। रिक्षा असो किंवा मग लोक याच पाण्यातून रस्ता काढताना दिसून येत आहेत। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अनेक गोष्टी इकडे पाहायला मिळतात। त्याचाच अर्थ मुंबईमध्ये पाऊस सकाळपासून सुरू आणि पावसामुळे मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। प्रणित सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।